गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान दत्तात्रयांना नमस्कार करून आपण सर्व दत्त भक्तांना, गुरुचरित्राच्या वाचकांना, गुरुचरित्राची उपासना करणाऱ्या सर्व दत्त भक्तांना माझे नमस्कार. या गुरुचरित्र चिंतन मालेमध्ये आपण विचार करत करत 23व्या अध्यायापर्यंत आलो. मागच्या भागामध्ये 23व्या अध्यायाची सगळी कथा आणि त्या 23व्या अध्यायाचं चिंतन याचा आपण अभ्यास केला, विचार केला. 23व्या अध्यायामध्ये महाराजांनी ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला आणि गाणगापूरमध्ये गावामध्ये मठ स्थापन केला. रोज महाराज मठातून संगमावर अनुष्ठानाला जायचे, संगमावरून रोज मठात यायचे. हा राजा प्रत्येक वेळा त्यांच्याबरोबर जायचा, लवाजमा घेऊन महाराजांना पालखीतून न्यायचं, पालखीतून आणायचं. आणि हे सगळ्यांना समजलं. महाराजांची भरपूर कीर्ती वाढली. परंतु कुमसीला एक भक्त आहेत की त्यांचं नाव आहे त्रिविक्रम भारती. हे संन्यासी आहे, यती आहे. रोज नृसिंहांची उपासना करतायत, नृसिंहांची मानसपूजा करतात. त्यांना कळलं की असे असे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरमध्ये आहेत आणि त्यांची जे चरित्र आहे ते चरित्र त्यांना कळालं की हे रोज पालखीत बसतात. ते म्हणतायत की हे चतुर्थाश्रमाला शोभतंय काय, संन्याशांनी कसं राहिलं पाहिजे, लोकेशणा वित्तेषणा या सगळ्या सोडून द्यायला पाहिजे, तपस्वी रूपानं राहायला पाहिजे संन्यासींनी. हे चतुर्थाश्रमाला शोभणारं कर्म नाही आहे अशी निंदा हे त्रिविक्रम भारती करायला. परंतु सगळ्या जगाच्या मनामध्ये, लोकांच्या मनामध्ये काय चाललंय ते सगळं परमात्म्याला कळतं. त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आपण प्रत्येक जण काय काय विचार करतो हे सगळं त्यांना कळतं. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मनामध्ये विचार करतायत की हे एवढे ज्ञानी आहेत, ज्ञानोत्तर भक्तीमध्ये असणारे हे यती संन्यासी आपली निंदा करतात, तेव्हा त्याला भेटायला जायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं की राजाला सांगितलं, आता ही जी कथा आहे ही कथा आपली 23व्या अध्यायातून 24व्या अध्यायात जाते. 24व्या अध्यायाच्या सुरुवातीला स्वामी महाराज राजाला म्हणाले की आपल्याला कुमसीला जायचं आहे. कुमसीमध्ये हे त्रिविक्रम भारती यती आहे, अत्यंत विद्वान आहेत, भक्ती करणारे आहेत, त्यांना भेटायला आपल्याला जायचं. राजाला खूप आनंद झाला. राजानं सगळं सैन्य त्या ठिकाणी जमा केलं. हत्ती घोडे पुढे वाजंत्री वाजतायत, ब्राह्मण वेदघोष करतायत. अशा मिरवणुकीनं लव्या जम्यानं महाराज कुमसीला निघाले. महाराज जेव्हा कुमसीला पोचले त्यावेळी हे जे त्रिविक्रम भारती यती आहे हे यती मानसपूजेला बसले. मानसपूजा म्हणजे काय, तर मनामध्ये पूजेची सगळी तयारी अगोदर करून घ्यायची, आसन वगैरे मांडायचं आणि सगळी मनामध्ये कल्पनेनं सगळी तयारी करून घ्यायची. आणि नंतर आपली जी मानस पूजेतली जी मूर्ती आहे त्या मूर्तीला बोलवायचं. ती मनामध्येच येणार आहे आणि मनानच त्यांना सगळे उपचार त्या ठिकाणी अर्पण करायचे. अशी पूजा हे रोज करायची. परंतु त्या दिवशी कितीही बोलवलं, कितीही आवाहन केलं तरी नृसिंह मूर्ती येईना. यांना काय कळेना आज असं का होतंय, नृसिंह मूर्ती येत का नाही आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये स्थिर का होत नाही. निरनिराळे विचार मनामध्ये यायला लागले, आपलं काय चुकलं, नृसिंहाने माझी उपेक्षा का बरं केली असेल, कुठल्या जन्माचं माझं पाप या ठिकाणी अडवं आलं म्हणून नृसिंह माझ्या मनामध्ये येईना, माझी पूजा घेईना. काय झालं असावं, माझं सगळं जे तप आहे
इतकी वर्ष मी केलेली जी तपश्चर्या ती तपश्चर्या माझी फुकट गेली, असं दुःख हे करायला. तेवढ्यात हिने डोळे उघडून बघितलं तर नृसिंह सरस्वती सद्गुरू मानस पूजेच्या मूर्तीच्या रूपाने येत होते. हिने मनामध्ये जी मूर्ती ठरवलेली होती त्या मूर्तीचं जे आवाहन त्यांनी केलेलं होतं त्या आवाहनातल्या त्यांच्या मनातल्या मूर्तीच्या रूपानं ते येत असताना त्यांनी बघितलं आणि हे आसनावरून उठले आणि भरा निघाले. जवळ जाऊन बघतात तर थोड्याच वेळात ते सगळं जे रूप आहे ते रूप पालटलं आणि जे सैन्य होतं ते सैन्य आणि स्वतः महाराज हे सगळेच नृसिंह त्यांना दिसायला लागले. कोण लघु, कोण थोर, कोण लहान, कोण मोठे त्यांना काहीच कळेना, भ्रमित झाले. तेवढ्या सगळेच रूप पालटलं आणि सगळेच दंडधारी संन्यासी त्यांना दिसायला लागले. सगळे एकसारखे दिसायला. त्यांनी जाऊन नृसिंह मूर्तीला साष्टांग नमस्कार घातला आणि महाराजांची ते प्रार्थना करतायत की महाराज, मी अविद्येमध्ये पडलेलो होतो, आपलं स्वरूप मला कळालं नाही किंवा हे जे तुम्ही रूप दाखवता ते रूप मला कळत नाही. आपण हे माझे चर्मचक्षु आहेत, या चर्मचक्षुनं मला हे दिसत नाही व्यवस्थित. हे जे सगळं रूप आहे हे रूप आपण आवरून घ्या आणि तुमच्या निजरूपानं मला प्रकट व्हा माझ्या समोर. अतिशय कळवळून प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर नृसिंह सरस्वती सद्गुरूंनी ही जी मायाची त्या ठिकाणी निर्माण केलेली ही सगळी माया आपल्यामध्ये आवरून घेतली आणि पुन्हा नृसिंह सरस्वती सद्गुरूंच्या रूपाने तिथं प्रकट झाले. त्रिविक्रम भारतींनी साष्टांग नमस्कार घातला आणि खूप स्तुती त्या ठिकाणी केली. आपण प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात, उत्पत्ती करणारे आपणच आहात, या संपूर्ण जगताचं पालन पोषण करणारे आपण आहात, संपूर्ण जगताचा संहार करणारे प्रलय काळी आपणच आहात. आम्ही सगळे अज्ञानी जीव आहोत, अविद्येमध्ये आहोत. आपण आमचा उद्धार करा अशी प्रार्थना या त्रिविक्रम भारतींनी नृसिंह सरस्वती स्वामींची. नृसिंह सरस्वती सद्गुरू म्हणतायत की तू आमची निंदा करतोस, आम्हाला दांभिक म्हणतोस. आता दांभिक म्हणजे काय, दंभ म्हणजे काय ते तूच आम्हाला आता सांग. तुमच्या मनामध्ये जो हरी आहे म्हणजे तो नृसिंह आहे, तो नृसिंह तुम्हाला सांगेल. त्रिविक्रम भारती यतींनी खूप मोठी स्तुती त्या ठिकाणी त्यांची केली आणि त्यामध्ये ते म्हणतायत की अर्जुनाला जे स्वरूप दाखवलं श्रीकृष्णाने आपलं, तेच स्वरूप, तेच विश्वरूप दर्शन तुम्ही आज मला दाखवलं. या विश्वरूप दर्शनाने मी अतिशय संतुष्ट झालोय. तेव्हा नृसिंह सरस्वती सद्गुरूंनी सांगितलं की तुम्हाला पुनरावृत्ती नाही, पुन्हा तुम्हाला जन्म घेण्याचं कारण नाही. उत्तम अशा प्रकारच्या गतीला तुम्ही, आमच्या पदाला तुम्ही प्राप्त व्हाल. तुमची जी भक्ती तुम्ही आयुष्यभर केलेली आहे नृसिंहांची, ती भक्ती आम्हाला मिळाली, त्या भक्तीला आम्ही संतुष्ट झालोय आणि तुमच्यावर कृपा करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. आता तुम्ही याच ठिकाणी राहा, लोकांच्यावर अनुग्रह करा, आपली उपासना वाढवा. आणि या त्रिविक्रम भारती यतींना त्याच ठिकाणी कुमसीमध्ये ठेवलं आणि महाराज पुन्हा लव्या जव्या सगट पालखीत बसून पुन्हा ते गाणगापूरला आले. असा हा अध्याय आहे. आता या अध्यायावर थोडस चिंतन आपण करू. त्रिविक्रम भारती जे आहेत हे त्रिविक्रम भारती 3 वेदांचे ज्ञानी आहेत. 3 वेद ह्यांना मुखोद्गत आहेत, त्याशिवाय अर्थासह ह्यांना पाठ आहे. त्याशिवाय या सर्व कर्म त्यांनी स्वतःची नष्ट करून टाकलेत, कारण ते संन्यासी आहेत. शिखा आणि यज्ञोपवीताचा त्याग केल्यामुळे सर्व कर्माचा त्यांनी त्यागच केलेला आहे. फक्त नृसिंहांची मानस पूजा करतात. सगळ्या ऐशणांचा त्या ठिकाणी त्याग केलेला आहे. ज्ञानी आहे. मग त्यांना भेटायला येण्याचं काय कारण आहे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना?
कारण ज्ञानाबरोबर हे भक्ती पण करताय. त्या भक्तीने ते संतुष्ट झाले. कारण ते नृसिंहांची जरी भक्ती करत असतील तरी सुद्धा हे स्वतःच नृसिंह आहेत. त्यामुळे ती भक्ती यांना येऊन मिळालेली आहे, यांना येऊन पोचलेली आहे यांच्यापर्यंत. त्यामुळे हे संतुष्ट झाले आणि या ज्ञानी भक्तावर कृपा करण्याकरता म्हणून स्वतःहून आलेले आहे. किती भाग्यवान आहे. थोडा विचार असा करूया आपण, यांनी भक्ती काय केली आहे. भक्ती केली आहे नृसिंहांची, परंतु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांना ते निंदा करतायत, त्यांना नावं ठेवतायत, त्यांना शिव्या देतायत. हे चतुर्थाश्रमाला शोभतंय काय असं म्हणतायत. समजा जर आपला एखादा माणूस आपली निंदा करतोय, आपल्या माघारी आपल्याला नावं ठेवतो, आपल्या माघारी आपल्याला शिवाय देतो, तर आपण त्याला भेटण्याकरता जाऊ का किंवा त्याचं कल्याण करावं असं आपल्या मनात येईल का. कदापि येणार नाही. परंतु यांनी ज्यांची भक्ती केली आहे ती भक्ती ज्या नृसिंहांची केली आहे ते हे स्वतःच नृसिंह आहेत. त्यामुळं ह्यांच्या हातून त्यांच्याच उपास्य देवतेची निंदा होते आहे. ही निंदा त्यांच्या हातून होऊ नये म्हणताना त्यांच्यावर कृपा करण्याकरता म्हणून ते स्वतः आलेले आहे. याला ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान चिंतन केलंय. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, आणि भलतिया जाती जन्मावे मग भजीजे का विरोधावे, पर भक्त का वैरिया व्हावे माझी याची. हिने जी भक्ती केली आहे ही भक्ती प्रत्यक्ष केलेली नसून हिने विरोधी भक्ती केलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या चिंतनाप्रमाणे आपण विचार केला तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जर तुम्हाला भक्ती करायची असेल तर परमात्म्याची भक्ती करा, किंवा वैर जर करायचं असेल तर वैर सुद्धा तुम्ही परमात्म्याच करा. कारण परमात्म्याचं वैर करणारा सुद्धा कधी कधी दुर्गतीला जात नाही, त्याचं सुद्धा कल्याणच होत. ही जी कृष्णाला मारण्याकरता आलेली जी पोतना आहे ही पोतना राक्षसी नाही, देवांना मारण्याकरता आलेली आहे. आपल्या स्तनांना काळकूट विष लावलेलं आहे, कृष्णाला मारण्याकरता म्हणून आलेले. परंतु कृष्णाने तिला मारलं, परंतु मारत असताना तिचा उद्धार केला. तिचं दूध प्याले आणि दुधाबरोबर तिचं जे पाप होतं ते पापकर्म त्याने ओढून घेतलं आपल्याकडे. मृत्यूच्या समयी जर परमेश्वर जर दृष्टीला पडले किंवा परमेश्वर जिच्या मांडीवर आहेत तिची दुर्गती होईल कशी. पोतना ज्यावेळी ती राक्षसीन त्या ठिकाणी मेली, तिचं जेव्हा दहन केलं तेव्हा संपूर्ण आसमंतामध्ये अगदी मथुरेपर्यंत सुगंध पसरला. का सुगंध पसरला, कारण त्या देहामध्ये जे पाप होतं ते पापच देवाने नष्ट केलं. वैरी असून ह्या त्रिविक्रम भारतीने जी भक्ती केली आहे त्याला विरोधी भक्ती असं म्हणतात. तुम्ही भक्ती करा, भक्ती जर करायची असेल तर माझी करा, किंवा वैर करायचं असेल तर माझं करा. माझ्या वैराची सुद्धा कधी मी दुर्गती होऊ देत नाही, त्याला सुद्धा चांगल्या प्रकारची सद्गती मी प्राप्त करून देतो. म्हणून या विरोधी भक्तीवर सुद्धा प्रसन्न होऊन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांना भेटण्याकरता म्हणून कुमसीला आले आणि त्यांच्यावर कृपा केली. अजून थोडंसं चिंतन या विषयावर आपल्याला करायचं आहे, परंतु या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या भागात ह्याच्या पुढचा जो विषय आहे थोडंसं चिंतन अभ्यास या 24व्या अध्यायावर आपण करूया. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विश्राम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.